त्याला बिचारायला कशातलंच काही कळायचं नाही, दुनियादारी कळायची नाही. कोण स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करून घेतंय हे कळायचं नाही. आता तुम्ही ज्या श्रेयसशी बोलताय त्याची नजर आणि बुद्धी दोन्ही शार्प आहे. आणि त्याला चांगलंच माहिती आहे तो कोणाशी बोलतोय ते. तो एका नीच अट्टल गुन्हेगाराशी बोलतोय. जो दुर्दैवानं त्याच्या आत्याचा नवरा आहे. श्रेयस, तुला माहिती आहेत ना ते माझे यजमान आहेत ते, मग असं का बोलतोयस? हा, ते वयाने आणि मानाने दोन्हीही तुझ्यापेक्षा मोठे आहेत. एक मिनिट. म्हणजे हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही वयाच्या आणि मानाच्या गोष्टी करताय या माणसाच्या. लाज वाटायला हवी हो तुम्हाला या क्रिमिनलची बाजू घेताना. नाही, खरंच सांगतोय तुम्हाला, माझ्यावर या घराचे सरनाईकांचे संस्कार आहेत ना, म्हणून मी फक्त बोलतोय आणि शांतपणे बोलतोय. नाहीतर यांची अशी अवस्था केली असती ना मी, आरशात तोंड ओळखणार नाही स्वतःच. काय? नाही, खरं सांगतोय मी. यांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला असला तरी सुद्धा मी कायद्याने चालणारा माणूस. आपण यांनी जी घाणेरडी कामं करून ठेवली आहेत, मुलींना विकण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर जीव घेणा हल्ला केला, त्या कामांसाठी, त्या गुन्ह्यांसाठी आता थोड्याच वेळात तुरुंगात पाठवणार आहे मी, यांना आधीच सांगून ठेवतो. नाही नाही, मी मी काहीच केलं नाही. अहो अरविंदराव, खरंच सांगतो मी. आजी, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. असे काय बघताय तुम्ही? तुम्हाला वाटतं तसं मी नाहीये माणूस. श्रेयस, अरे काय बोलतोस तू हे? काल मी जे काही बोललो ते सगळं दारूच्या नशेत बोललो. आणि तुला माहितीये, दारूच्या नशेत बोललेलं कोर्ट ग्राह्य धरत नाही. त्याच्याकरता पुरावा लागतो. म्हणजे तुला माहितीच आहे. पण आता तू जे काही म्हणालास आणि व्हिडिओ जो काही दाखवलास ते सिद्ध करण्याकरता तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आहे का काही पुरावा? संजय मामा,
घ्या, आला तुमचा पुरावा. प्रशांत, तुमच्या सगळ्या गुन्ह्यांमधला तुमचा राईट हँड. अरे हा, तुम्ही तर अट्टल गुन्हेगारासारखे आता म्हणाल की मी ओळखतच नाही याला. कुठं बोलतोय हा, कोण आहे हा? ओळखत नसाल तर मी देतो ना ओळख करून. हा तोच प्रशांत. शेवटी तो विश्वासघात केलासच. ओ भाऊजी, पण हा तुरुंगात होता ना. ते मागे त्या मुलींच्या विक्री प्रकरणात तुम्हीच पोलिसांना घरी बोलून ह्याला पोलिसांच्या हवाली केलं होतं. बघा हा इथे कसा आला. अरविंदराव, बरोबर बोलताय तुम्ही. अहो, बरोबर बोलताय तुम्ही.